सूक्ष्मतर सूक्ष्मतम जी अवस्था आहे, अत्यंत सूक्ष्मतम म्हणजे केशापर्यंत सुद्धा जाईल किंवा त्याहीपेक्षा आणखी सूक्ष्म काय असेल तर तिथपर्यंत सुद्धा पोचेल इतकं परिणमन त्याने केलं तर तो सगळ्या शरीरात पोचणार आहे. यापेक्षा मोठा असेल तर तो काहीपर्यंत पोचेल, पुढे जाणार नाही. आणि म्हणून मग काय होतं की वयाच्या 25व्या वर्षी टक्कल पडायला लागतं किंवा केस पांढरे होतात, कारण आहार तितका सूक्ष्म होत नाहीये, तो मध्येच थांबून जातो किंवा स्वतःला थांबवतो. इतकाच परम सूक्ष्म हा तेजोभूत हा शब्दाचा अर्थ इथे दोन अर्थ आहेत. रसधातू पित्ताचं स्थान मानलं गेलं आहे, आग्नेय आहे. पित्ताचे स्थान सांगताना काय सांगितलंय? पित्ताचे स्थान नाही, धातूंमध्ये रक्तमल आश्रय, पित्ताशय, ग्रहणी, अष्टांगहृदय काय हा नाभी आमाशय क्लेदो रुधिरम रस. हा रस हा आग्नेय आहे. हा सौम्य आणि आग्नेयाचा संमिश्र आहे. हा पित्त संस्काराने आग्नेय झाला आहे आणि आहार पाहिला तर तो पार्थिव आप्य आहे. आग्नेय कमीत कमी आहे, आग्नेय थोडा असतो, पण पित्त संस्काराने तो आग्नेय होतो. परिणामन संस्कार कोण करतं? पित्त करतं, लघुत्तम करतं. तो आग्नेयतम त्याला आग्नेय करतो आणि म्हणून त्याला तेजोभूता म्हटलंय. पुढं तस्य हृदयं स्थानं, त्याचं स्थान हृदय. हृदयात 24 धमनी अनुप्रविश्य ऊर्ध्वग दश अधोगामिन्य चतस्र तिर्यगा कृत्स्नं शरीरम अहरह तर्पयति. संपूर्ण शरीराचं पोषण करतं. वर्धयति धारयति. या शब्द महत्वाचे. वर्धयति 1, धारयति 2, यापयति 3. अदृष्ट हेतू. आता वर्धयति म्हणजे लहानाचं मोठं करतो, तुम्हाला हळूहळू 30 वर्षापर्यंत मोठं करतो, नंतर धारण करतो आणि नंतर मग धारणाबरोबर ते यापनच करतो, वर्धन नाही करत. वार्धक्य येईपर्यंत ते वर्धयति धारयतिच असं करतो आणि वार्धक्य आलं की फक्त यापयति वर्धयति करीत नाही, ते यापन आहे. पुढं तस्य शरीरम अनुसरतो अनुमान गती. आणि हे सगळं ज्ञान अनुमानाने तुम्हाला झालंय. ग्रंथकारानं हे ज्ञान अनुमानाने झालंय की संपूर्ण शरीरात तसं जातो फिरतो, नाही तर पोषणच होणार नाही शरीराचं. आणि म्हणून त्यांनी अनुमान केलं आहे की हृदयातून हे शरीरात पसरतं. ते अनुमान, ते वाक्य पुन्हा वाचा. तस्य शरीरम अनुसरतो अनुमान गती उपलक्षयित्वा कर्तव्या क्षयवृद्धि वैकृते. तस्मिन् सर्व शरीर अवयव दोष धातु मलाशयानुसारिणी रसे जिज्ञासा किम अयम सौम्य तेजस इति अत्र उच्यते. स खलु द्रव अनुसारी स्नेहन जीवन तर्पण धारणादिधीर विशेषे सौम्य इति अवगम्यते. आहार आम्ही पाहतो तो सौम्य आहे. आहार सगळा सौम्य आहे, कारण पोषण आहार तर पार्थिव अप्यच करणार आहे, पण तो सौम्य आहे. पण परिणामाने त्याला आम्ही त्याला तेजस गुणाची जोड दिली आहे, म्हणून त्यात तेजगुणही आलेला आहे. सखलु अपि रसो यत्कृत लिहानो प्राप्य रागम उपैते. मग त्याला लाल वर्ण येतो रसाला, तो यकृत लिहेमध्ये गेल्यामुळे येतो आणि मग इथून पुढे तो रक्त या नावानेच होतो. आहे तो खरं रसच, पण आता त्याला नाव रक्त दिलंय कारण त्यातला काही अंश हा रक्तवर्णित झालेला आहे, सगळा नाही झाला. काही अंश जो रक्तधातूच्या निर्माणाला आवश्यक आहे तेवढा त्यातला रक्तवर्णाचा झाला आणि तो शरीरात फिरतोय. रक्ताचं काम काय?
जीवनम प्रीणनम, त्यातलं प्रीणनाचं काम तो करतो आणि त्याकरता त्याला संपूर्ण शरीरात फिरायला लागतं आणि म्हणून त्याला आम्ही रक्त म्हणतो. जीवनम प्रीणनम जीवन. तर त्याचं जे काम आहे ते काम त्याला करण्यासाठी त्याला सर्व शरीरात पसरावंच लागतं आणि म्हणून कल्पना हे केली की रसधातू संपूर्ण शरीरात फिरतो आणि तो त्याला आम्ही रक्त नाव, कारण काही भाग त्याचा रक्त झाला. बोल. तर त्यांनी म्हणलं की हे रक्तधातू हा यकृतात जाऊन तिथं त्याचं त्याला रक्त हा, पण रंजक पित्ताचा जर आपण हे विचार केला तर ते आमाशयाश्रित असतं. मग ह्याच्या बाबतीत काय म्हणता येईल? आमाशयाश्रितम पित्तम रंजकम रंजनात, म्हणजे रक्ताचं रंजन सांगतो असलं पाहिजे तसं म्हणतात. सांगतो. जे वाक्य जिथे लिहिलेलं आहे ना अष्टांग हृदयात, कुठे गेले माहिती? अष्टांग हृदयाच्या दोषभेदी अध्यायात लिहिलेलं आहे की रंजक पित्ताचं वर्णन करताना आमाश्रयाश्रम पित्तम रंजकम, ते आमाशयाश्रम आहे. अकरा तत्र आमाशयम आश्रयम पित्तम रंजकम रसरंजना. आता श्लोक नंबर 13. त्याची टीका काय बघा, टीका केली का? त्याची टीका यस्तु आमाशयस्थम पित्तम तत् रसाख्यात धातो रंजनात राग निष्पादनात रंजकम उच्यते. ही सर्वांना सुंदरते आयुर्वेद रसायन. रंजकस्याः आमाशयाश्रयम् इति रंजकस्य आमाशयः स्थानं रसरंजनं करोति. आता तुमचा विविधा स्थितीपैकी अध्याय करा सूत्रस्थानातला 28. एक मिनिट 27 अध्याय 28 अध्याय विविध शीतपेटी 28 नाही का? तत्र आहार प्रसादाख्यो रसः पित्तं मलाख्यादी निर्वर्तते. पित्तात माहिती नाही डेफिनेटली. चौथा श्लोक नंबर आता याच्यामध्ये पान नंबर 176 वरती क्षीराज्यचा सर्वात मनोरंजक भवती तथा पृथ्वीवर सर्वोत्तम भवती. सापडलं? आता त्याच्यामध्ये टीकेमध्ये हरिते अति उत्तम शब्द आहे. हरिते अपि उक्तं रसः सप्ताह परिवर्तमान श्वेत कपोत हरि सप्ताहात अर्वात परिवर्तमानः श्वेत कपोत हरित हारिद्र पद्म किंशुक अलक्त रसप्रत्यश्चायं यथाक्रमं दिवस परिवर्तनात वर्ण परिवर्तन आपत्ते. इतक्या वर्णातला एक वर्ण अवश्यात निर्माण होतो. पहिला
आणि बाकीचे वर्ण यकृत प्रियामध्ये प्राप्त होतात. म्हणजे सुरुवात तिथून होते आणि शेवट पुढे होतो. आलं लक्षात? पहिला श्वेत आहे ना, पहिला श्वेत वर्ण तिथे आला. आहार मुळात श्वेत आहे. आता या श्वेताचं परिवर्तन कशात केलं? कपोतात केलं. दुसरा कपोत केला. कपोत वर्ण हा त्याला पहिला मिळालेला महास्वर्षात वर्ण येतो आणि मग त्याचं परिवर्तन पुढे मग हळूहळू हरित हरित असं व्हायला लागतं. म्हणजे सगळा एकदम तिथे होत नाही. पहिला वर्ण त्याला कुठेतरी आहाराचा मिळतो. आमाशयात पहिला, मग त्याला पहिल्या परिणामात त्याला श्वेत वर्ण येतो. त्यात मग बाकीचे आणखी सवर्ण मिसळले, पित्त मिसळलं की त्याला आणखी वेगळा असा संमिश्र वर्ण पहिला तिथे मिळतो आणि मग पुढे त्याला बाकीचे वर्ण मिळायला लागतात. मग तो क्रमाक्रमाने तो वर्ण परिवर्तन व्हायला लागतं. यकृत प्लेट पण त्याला वेगवेगळं त्याला लाल पण येईपर्यंत पुढे म्हणजे पांढऱ्याचं लाल होईपर्यंत प्रोसेसिंग चालू. इतकी 7 दिवस त्याला आहे. 7 दिवस दिले. प्रत्येक दिवसाला एक वर्ण बदलतो. एकाच ठिकाणी सगळे कलर नाही. अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं त्यातला आपण आणखी दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. या आपण सुश्रुताचा श्लोक वाचला. त्याच्यात काय लिहिलेलं आहे की स खल्वम आप्यो रसो यकृत लिहानव प्राप्य रागम उत्पैती उपैती. हो. आणि त्याच्या टीकेत सांगितलं की आप्यो अपि रस रागम उपैती लोहितत्वम गच्छति. म्हणजे इथं फक्त लोहित वर्ण प्राप्त होता. कुठे यकृत प्रिय लोहितापर्यंतचा क्रम आहे. लोहित वर्ण एकदम येत नाही. रंजन म्हणजे रंग बदल रंग प्राप्त होणं. आमाशयापासून प्रक्रिया सुरू झाली रंजनाची. पहिला श्वेत आहे. आता वर्ण बदलत प्रत्येक दिवशी एक सप्ताहात म्हटलं ना, एक सप्ताहात हारिकेयुक्तम यथाक्रमम दिवस परिवर्तनात वर्ण वर्तमान. हा प्रत्येक दिवशी रंग बदलतो त्याचा. मला असं ह्याच्यातनं वाटतंय की लोहित वर्ण जो आहे फक्त तो यकृत क्रियामुळे प्राप्त होऊन बाकीचं जे इतर वर्ण आहे ते सगळं आमाशयात प्राप्त होतं. हा अभ्यासाचा विषय. नेमका तिथे रक्तवर्ण कुठे मिळतो, रक्तवर्ण तिथे मिळतो का आणि बाकीच्या आमाशयात मिळतो का, हा वर्ण विषय. याच्यावर चिंतन करायला हरकत नाही. विषय चांगला आहे. कल्पना असं असू शकते. परंतु कुठलाही सिद्धांत मांडताना तो लॉजिकली पहिल्यांदा फिट बसला की मग संशोधन करायचं. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एक सिद्ध नंतर केला. पृथ्वीला आकर्षण हा पहिला सिद्धांत मांडला. कोणी मांडला? आर्यभट्टाने मांडला किंवा याने मांडला, भास्कराचार्याने मांडला. सिद्ध नाही केला. हायपोथेसिस मांडला. हे सिद्ध नंतर झाला. तसा आता एक हायपोथेसिस आपण मांडायचा की रंजनाचं कार्य आमाशयात सुरू होतं. तिथे कोणतं मिळतं? तिथे सगळे मिळतात आणि फक्त रक्तवर्ण यकृतात मिळतो. असं हायपोथेसिस मांडायचं आणि तो सिद्ध करायचा. एक बात. मग कदाचित असं होईल की यकृत आमाशयात त्याला फक्त श्वेताचा कपोत वर्ण येतो, मिश्र वर्णाचा, आणि प्रत्यक्ष रक्तवर्ण येण्यासाठी लागणारी प्रक्रिया या टप्प्यातून जाते आणि ती यकृतात होते. एकदम रक्तवर्ण होण्यापेक्षा आधी तो हरित होतो, हरिद्र होतो, मग लाल होतो. अशी शक्यता आहे का? कारण कुंकू कसं करतात माहिती? हळदीलाच चुना टाकतात. म्हणजे तिथपर्यंत त्याला न्यायला लागेल, हरिद्राचं रक्तवर्ण न्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे त्याला टप्प्याटप्प्याने रक्त करावं लागणार आहे तुम्हाला. तो क्रम आहे. म्हणजे एकदम लाल रंग शरीरात तयार होणार आहे. कदाचित सूर्यप्रकाशात तो असेल पण तो एकदम तयार होत नाही. त्याला आधी हिरवा करायला लागणार आहे, हिरव्याचा पिवळा करायला लागणार आहे आणि पिवळ्याचा मग तो लाल होणार.
तर ही प्रक्रिया कुठे होते नेमकी? तर लॉजिकली ही प्रक्रिया यकृतामध्ये होते आणि अंतिम टप्पा काय आहे? रागप्राप्ती. असा हायपोथेसिस आहे. आता हा सिद्ध करणं पुढच्या पिढीचं काम. आता ही जी तुमची हेमोपोएटिक सिस्टीम आहे, ही रंग देताना काय काय टप्पे घेते ती बघा ना. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, मग काय होतं, मग या सिस्टीममध्ये हा लाल रंग एकदम येतो का? आधी थोडासा हे येतो, हरिद्र येतो आणि मग हरिद्रचा लाल होतो का? हा एक भाग अशा टप्प्याटप्प्याने होतो का कसा होतो का एकदमच होतो? म्हणजे परिणामन होताना टप्प्याटप्प्याने होतो का एकदमच लाल होतो? हा विचार करण्यासारखा आहे. आलं लक्षात? नाही तर आपल्याला कुंकू एकदम करता आलं असतं ना? नाही करता येत. आपल्याला हळद घेऊन कुठे करायला लागतं किंवा मग त्यात लाल रंग मिसळायला लागतो. या पद्धतीने विचार करायचा. आणि आत्ता जे आपली चर्चा चालू आहे हे उन्हून हायपोथेसिस आहे. यात बदल होऊ शकतो हे गृहीत धरायचं, कारण सिद्ध करणं हे नंतरचं काम आहे. आलं लक्षात? चला, आत्ता आपण जे मानलो ते 100% खरं असंच नाही, पण ही दिशा कळलं. तेव्हा आमाशयस्थ पित्त रंजक आहे यात संशय नाही. त्यामुळे रक्तवाहनाम मूलम म्हणताना आमाशयमचे एक म्हणायचे ॲड करायचं आहे. रक्तवाहाचं मूळ कुठे आहे? आमाशय आहे. कारण आमाशयातून जेव्हा तुमचं विशिष्ट वर्णरंजक होतं त्याला येत नाही तोपर्यंत ते रक्तच तयार होत नाही, म्हणून त्यालाही मूल म्हणायचं. मग च शब्दाचा वापर आपण करून घ्यायचा येते. चचा अर्थ अन्य अनुक्त असा आहे. तेव्हा रक्तवाहनां सुरक्षा मूलम यकृत प्लीहा. च म्हणताना च मध्ये आमाशय अपेक्षित आहे, मज्जा च अपेक्षित आहे. मज्जा च, प्लीहा च आणि आमाशयम च हे सगळे अपेक्षित आहे. आणि मज्जेमध्येही रक्त तयार होतं हे त्यांना माहीत असायला हरकत नाही. त्यांना एवढं माहिती त्यांना ते माहीत नाही असं म्हणण्याची आत्ताच आपण घाई करू नये, शक्य आहे. आणि म्हणून त्याने उल्लेख कसा केला आहे? अस्थिषु मज्जा न संजीयते. म्हणजे अस्थिमध्ये मज्जा संचय होते होत नाही या दोन्ही गोष्टी त्याला माहिती आहेत. काही रोगात ती होत नाही हेही त्यांना माहिती आहे आणि प्राकृतात होते हे तर त्यांना प्रत्यक्ष दिसलं, पण होत नाही हेही त्याला दिसलं. मग होत नाही त्यांना कसं कळलं? होत नाही हे करताना अस्थिषु सौशल्यम एक लक्षण त्यांनी सांगितलंय, दुसरं नाही सांगितलं. ते अनुक्त आहे. ते अनुक्त काय आहे ते आपल्याला शोधायचं. अनुक्त आहे लक्ष. तर पुढं श्लोकौच्च भवतः रंजिता तेजसा तु आपः शरीरस्य देहिनम्. रंजित तेजसः आपः रक्तम इत्यादी त्याला मी रक्त म्हणतो. खरं तर काय ते आपच आहे, म्हणजे रसधातूच आहे, पण तो रंजित जरा म्हणून त्याला मी रक्त म्हणतो. आलं लक्षात? आता त्या रंजित त्यातला रंजित जो भाग आहे सगळा रंजित नाही, काही भाग रंजित आहे. मग हा रंजित भाग आपलं काम करतो, बाकीचा रसधातू पोषणाचं आपलं काम करतो. त्यातला मांसघटक मांसाचं पोषण करतो, पार्थिवाचं करतो, आपत्याचं करतो. हे क्रम चालू आहे. या पद्धतीने ते करतं. खले कपट आहे ते करतं. पुढे रसात एव स्त्रिया रक्तम रजत संज्ञम प्रवर्तते तत् वर्षात द्वादशात् पूर्वं याति 50 क्षयम्. आर्तवं शोणितं तु अग्नेयम् अग्निशोणीयं त्वात् गर्भस्थितिः. इथे दोन शब्द आहेत का? आर्तवम आणि शोणितम असे दोन शब्द आहेत. आर्तवं शोणितं तु अग्नेयम्. तिथं काय? रक्त आर्तव सौम्य रससंभूतयोरपि स्वभावभेदं दर्शयन् आह आर्तवम् इत्यादि. तु शब्दो अत्र भेदे तेन रसात् सौम्याज्जातम् अपि आर्तवं शोणितं च अग्नेयम्. म्हणजे आर्तव आणि शोणित दोन भिन्न वस्तू आहेत ना? अग्निशोमीयत्वात् गर्भस्थितिः. ठीक आहे, चला पुढं. पांचभौतिकं तु अपरे जीवरक्तम् आहुर आचार्यः. विसरता द्रवता रागं स्पंदनं लघुता तथा भूम्यादीनां गुणा हि एते दृश्यन्ते च अत्र शोणिते. यातला एक एक गुण एकेकाचा आहे. विश्रता भूमीचा आहे, द्रवता जलाचा आहे, राग अग्नीचा आहे, विश्रता
द्रवता रागः पुढे काय स्पंदनम वयच आहे लघुता लघुता आकाशाचा आहे पुढं रसात रक्तं ततो मांसं मांसान् मेधः प्रजायते मेधसो अस्थि तथो मज्जा मज्ञः शुक्रं तु जायते तत्र एतेषां धातूनां अन्नपानरसः प्रीणयितात रसजं पुरुषं विद्यात् धातूंचा अन्नपान रस प्रीणन करतो सगळ्या धातूंचं अन्नपान रस प्रीणन करतो म्हणजे या अन्नपान रसामध्ये सगळे धातूंचे अंश आहेत आहार रसा रसजं पुरुषं विद्यात् रसं रक्षेत् प्रयत्नतः अन्नात् पानाच्च मतिमानात् आरच्च अपि तत् तन्द्रितः पुन्हा होतं मी सांगतो मतिमानाच्या च मतिमान मतिमान अतंद्रितः अतः येते पालयेत अतः मतिमान अतंद्रितः पालयेत मतिमान अतः अतंद्रितः संधी आहे का मोठं संधी आहे का संधी का का कितवा 12वा श्लोकाचा शेवटचा शब्द ते मतिमान शब्द आहे आणि आचारात हा दुसरा शब्द आहे च तिसरा शब्द आहे आणि अपि चौथा शब्द आहे आणि अतंद्रित हा पुन्हा अपि अतंद्रित हा पुन्हा पदशब्द असे 5 शब्द इथे गेले आचाराने अतंद्रित होऊन आळस न करता या रक्ताचं पालन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहार घेताना नियम पाळण्याचा कंटाळा करायचा नाही हा त्याचा अर्थ आहे आहार घेताना सगळे नियम पाळायचे याला अधोरेखांकित करा की आहार घेताना नियम का पाळायचे की हे रक्त इतकं पर्वसूक्ष्म झालं पाहिजे की ते संपूर्ण शरीरात गेलं पाहिजे आणि प्रत्येक भागाचं पोषण त्याने केलं पाहिजे कारण नाही अपक्वात रसादया अपक्व आहारापासून रसादयांची निर्मिती होऊ शकत नाही आणि म्हणून गरमच जेवलं पाहिजे भूक लागल्यावरच जेवलं पाहिजे अजीर्ण असताना जेवू नये थंड घेऊ नये स्निग्ध घ्यावं गुरु घेऊ नये हे सगळे नियम एवढ्या करता पाळायचे की उत्तम रसधातू निर्माण व्हायला या शरीराला खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करायला त्याला तुम्ही अनुकूल खाद्य दिलं पाहिजे त्याच्या ताकदीपेक्षा मोठं खाद्य देता कामा नये इतकी जबाबदारी आपली आहे ती केमिस्ट्री नाही आहे मग केवळ ते केवळ केमिस्ट्री असेल तर गोष्ट सुद्धा फार प्रोटीन टाकलं प्रोटीन झालं मग फॉरेन प्रोटीन कशाला आलं सर मग हे जे सांगतात की स्पेसिफिक आपण कॅल्शियम किंवा यासाठीचे डाएट सांगतात की हे पदार्थ खाल्ले की हा भाव वाढतो तर मग सगळ्याच आहाराने सगळेच गुण मिळत असतील तर असं स्पेसिफिक सांगायचं काय पुन्हा सांगा म्हणजे असं सांगतात ना की एखादं म्हणजे आता आयर्न कमी आहे तर हे खा मासे किंवा जे काही त्याच्यातून मिळणार आहे तसं आपल्याला जर आहारातून प्रत्येक धातूचंच हे होणार होतो हां तर मग असं स्पेसिफिक आहार का सांगतात कुठला सांगितलं म्हणजे काही आपण पण आहार किंवा आपल्याकडे सांगितलं का मॉडर्न डायटेशन ना मग शब्द ना मॉडर्न डायटेशन आपण नाही सांगितलं आपण नाही सांगत आपण सांगतो समान गुणांचं घ्या पण ते स्पेसिफिक सांगतात मोड आलेले धान्य इतके खा फळं एवढे खा आंबट फळं एवढे खा हे सांगतात कारण ते फक्त केमिस्ट्री समजतात ते केमिकल चेंजेस होतात एवढंच ते समजतात
पण या केमिकल चेंजेस बरोबरही त्याचं विघटन होतं, त्याला परमसूक्ष्मत्व येतो, हा विषय त्यांच्याकडे नाही आला आहे. त्यांच्या पद्धतीने त्याला सूक्ष्मत्व येणं हे केमिकलीच येतं आणि ते केमिस्ट्री चांगली शरीरात असली की ते होत राहतं. पण ही केमिस्ट्री बिघडते हे त्यांना अजून कळलेलं नाही, की कशाने बिघडते ते त्यांना कळलं नाही. ते बिघडायचं कारण आम्ही त्याला अनुकूलता निर्माण करीत नाही. तेच काम करतं पण त्याला अनुकूलता आम्ही दिली तर ते चांगलं काम करतं. आम्ही गरम खाल्लं तर श्राव चांगले होतात, थंड खाल्लं की श्राव कमी होतात, जास्त पाणी पिलं की श्राव डायल्यूट होतात. हे त्यांना कसं कळत ते मला अजून प्रश्न पडला. त्यांना कसं कळत नसेल की पाणी पिल्यावर ते श्राव डायल्यूट होणार नाहीत का? थंड पाणी पिल्यावरती असं नाही होणार का? त्या आकाशात नाही का? त्या गरम खाल्ल्यावरती ते पातळ होणार आहेत त्या पटकन, आणि गरम केल्यावर तुम्ही अन्नाचे कण विघटित होणार आहे, पण त्यांना काम सुरू पडणार आहे का नाही पुन्हा हे करायला? हे त्यांच्या लक्षात कसं आहे ते मला अजून कळत नाही. त्यांच्याकडे माहीत नाही का की तुम्ही रक्त साखरला हे झालं असेल, साखर तुम्ही बर्फ लावता का नाही, की रक्त पटकन थांबावं म्हणून तुम्ही पटकन बर्फ लावता, हे येऊ नये म्हणून, हिमॅटोमाइड म्हणून. याच्यावर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे थंड वस्तू अंगाला लावले की श्राव थांबणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना. मग हे श्राव पोटात थांबतील हे तुमच्या डोक्यात का नाही आहेत? नाही त्यांच्याकडे की त्यांनी कोणी सांगितलं तर जगणार आहेत. म्हणजे या पाण्याला तुम्हाला गरम करून घ्यायला लागतं. त्या गरम पाणी झाल्यानंतर त्यातला आणखी पिच्छील भाग तो जाळून टाकायला लागतो. नको असलेले पदार्थ जाळून टाकून ते शरीरात पोचवायला लागतं. म्हणजे आम्ही जे पाणी पितो त्यामध्ये जे गोष्टी असतात त्यामध्ये अनेक गुण असतात. म्हणजे पैच्छल्य असतं, सूक्ष्म असतं, ते कमी करून टाकायला लागतं. त्यात अनेक नको असलेले पदार्थ ते जाळून टाकायला लागतात आणि मग ते परमसूक्ष्म करून शरीरात जायला लागतं. त्याला म्हणतात जलाचं पाचन. ते परिणाम नसेल करत करावे. जलाला बोलत पण जलात नको असलेले भाग आहेत ना, तुम्ही बाहेर उकळून घेता, तसं ते करून घ्या आणि मग पोटात टाका गरम गरम. म्हणजे मग ऊर्जेला परिणाम ते करतील. कारण पाण्यात जेव्हा इतर पदार्थ मिसळतात तेव्हा त्यांचे अंश त्यात मिसळतात आणि ते अंश जलाला अभिषंधी करतात आणि ते तुम्ही केले की त्याला पचायला वेळ लागतो. पाणीही पचवावं लागतं. बघा हो, 27वा अध्याय सूत्रस्थानातला. पण 163 197 श्लोक. खात पतत सोम वायू अर्कई. खात पतत म्हणजे आकाशातून पडत असताना काय काय होतं? सोम, वायू, अर्कई, स्पृष्टम, कालानुवर्तिनी, तिच्यावर कालाचा परिणाम आहे. कालानुवर्तिनी शीत, कालानुवर्तिनी उष्ण, कालानुवर्तिनी स्निग्ध, वृक्षादेही यथा आणि महिगुणही, जमिनीचे गुण त्यात येतात. इतके सगळे गुण येतात. आता याच्यावरती 3 शब्द लिहिले ना, 3 आकडा, त्याची टीका खाली वाचा. एनम एव देश काल संबंध विशेषम दर्शयति. खात पतत इत्यादी. खात पतत इत्यादी. पुढे सोम वायू अर्कई इथे उपलक्षणम. हे उपलक्षण आहे. फक्त 3 नावं सांगितली 3च नाही, आणखी काही काम आहेत ते. पुढे काय? तेन वायुनियमानानां गगनगत धूलीनां तथा मेघचरित लूतादीनां च ग्रहणं बोधव्यम. हवेत असलेल्या सगळ्या प्रकारांचं त्यात मिश्रण होतं आणि ते पाणी जमिनीवर पुन्हा जमिनीचे गुण मिळतात. हे सगळे जमीन आणि सर्वात उत्तम ऐंद्रम सरळ भांड्यात घेतलेलं पाणी प्रकाशात, आणि बाकीचं पाणी हे या संस्काराने युक्त आहे. जमिनीच्या मळ अमुक तमुक सगळं येत ते अभिषंधी होतं.
आणि ते अभिषंधी तुम्हाला पचवून परमसूक्ष्म करायला लागतं, पाचन करायला लागतं आणि मग तो अन्न मग ते शरीरात गेलं की काम करताना अनभिषंधी काम करतं. तोपर्यंत ते अभिषंधी आणि म्हणून ग्रीष्मातलं पाणी अनभिषंधी. बघा कशा 206 श्लोक नंबर श्लोक नंबर 206 आहे का? रश्मिकं तु अनभिषन्ति जलम् इति एव निश्चयः. हां ईशत 202 का? 206. 206 रश्मिकं तु अनभिषन्ति जलम् इत्येव निश्चयः ऋतौ अविहाताख्याताः सर्व एव अंबसो गुणाः. प्रत्येक ऋतूमध्ये गुण बदलतात. मग या गुणा म्हणजे ग्रीष्मातलं पाणी लघुत्तम आहे आणि बाकीच्यांचं पाणी हे असं ग्रीष्म शरदातलं, बाकी सगळं अभिषंधी आहे. हे तुम्हाला निरभिषंधी करून शरीरात पोचवायला लागतं, त्याचं नाव पाचन. मग हा विषय त्यांना नाही कळत का? पाणी पितात, कितीही ते आणून सांगतात आणि त्याची परिणाम शरीरावर होऊ लागतात. शरीरात पाणी साचून राहतं, सर्क्युलेशन होतं, लघवी होते, घाम येतो. पण काम केलं तर घाम येईल ना. 80% तर घालणार आहे का? मग हे पाणी कुठे जाणार आहे? फक्त लघवीतून जाऊ द्यायचं नाही. शरीरात केवढे खड्डे आहेत, त्या खड्ड्यात पाणी साचणार नाही. धरून ठेवणारे पदार्थ किती आहेत? पोटॅशियम आहे, सोडियम आहे. मग हे सगळे पाणी धरून ठेवणारे आहेत, मग ते पाणी का म्हणतात? मग पाणी परत नुसतं पाणी जातं का? त्यात ते पण सगळं असतं ना. नुसतं काही प्युअर पाणी जात नाही, म्हणजे मिनरल लेस केलेलं पाणी जात नाही, सगळं पाणी जातं. मग हे सगळं पाणी तुम्ही मोसंबीचा रस पिला, काय केलं? पोटॅशियम दिलं ना. नारळाचं पाणी पिलं, काय केलं? पोटॅशियम सोडियम दिलं ना. मग हे सगळं पाण्याबरोबर पोटॅशियम कॅल्शियम सगळं ते जमा झालं, ते अभिषंध करणार नाही का? ते वॉटर रिटेन्शन करीत नाही का? हे अजून कसं कळत नाही आपल्या डॉक्टरांना? किमान भारतातल्या लोकांना कळावं की ह्या सगळ्या पाण्यातून घेणारं पाणी शरीरात ठिकठिकाणी साचलं तर एडिमा नाही का येणार? मग त्यात थंडगार वारा लागला की कंजेशन नाही का होणार? हे आमच्या पूर्वजांना कळलं की समोरचा वारा घेऊ नका, लगेच नाक व्हायला लागतो थंडगार याच्यामध्ये. ते त्यांना कळलं, यांना का नाही कळलं? सुद्धा बुद्धी वापरत नाही भारतीय डॉक्टर लोक सुद्धा, असून वापरत नाही. इतका सगळा विचार केलेला असताना आम्ही सुद्धा त्याच्या आंधळेपण तिकडे बघतो. नाही पाणी त्या किती कसं ना. काल बोललो परवाच्या व्याख्यान नानांमध्ये की लोकांनी सांगितलं म्हणून तुम्ही वापरायला लागला, तुम्हाला बुद्धी नाही तुमची. शास्त्र काय सांगतं? तेव्हा चालतं, स्वस्त बी चालतं शाळा. मग आम्ही का प्यायचं? मग आमच्या बराच शंका. वैद्य सुद्धा म्हणतात पाणी खूप प्या म्हणून, वैद्य सांगतात. नाही, आपण आपली बुद्धी वापरत नाही. का व्याख्यान जेव्हा माझं चालू होतं त्यावेळेला दर 15-20 मिनिटांनी 1 तास झाला, 1 तास तर मी पाऊण तास बोललो. पाऊण तासानंतर मी दर 15 मिनिटांनी जातो, मी बोलतोय, मला थांबवा, तुम्ही कुठे थांबायचं थांबा. तेवढं मला एक चिठ्ठी आली, जेवणाचा वेळ कमी करा, व्याख्यान चालू ठेवा. जेवणावर 90 मिनिटं दिली होती. जेवणाचा वेळ 90 मिनिटं 30 मिनिटावरती आणा, यांचं व्याख्यान चालू द्या, असं चिठ्ठी आली. मी सगळं मांडत होतो आणि ऐकणारे नवीन होते, ते स्तब्ध झाले होते आणि ज्यांना हे पचवायची ताकद नव्हती ते अस्वस्थ झाले. अशी विचित्र परिस्थिती आहे. एक जण ते बंद करा म्हणून सांगत होता आणि पोरं चालू ठेवा म्हणून सांगत. अशी ती हे चालली ती युगलबंदी. आणि मग 1 वाजता ज्यावेळेला दुसरे वक्ते आले त्यावेळेला मला निरोप आला की तुम्ही आता थांबा. मग त्या माझ्यानंतर त्या वक्त्याचं भाषण झालं. 1ला सुरू, 1 ते 1:30 त्याचं व्याख्यान झालं. त्यानंतर 1:30 ते 2 मध्ये 2 पेपर झाले आणि मग जेवायला गेले. हा विषय सगळा मांडला नाही की तुम्ही ग्रंथ वाचताना आपली बुद्धी जागून ठेवा. चल कळलं? तेव्हा आहार परिणामन करताना द्रवाचं सुद्धा परिणामन होतं. तुम्ही घेतलेलं पाण्याचं परिणामन शरीरात होत असतं म्हणून सकाळी उठल्यावर पाणी नाही द्यायचं. अग्नी आणखी बंद नाही करायचा. अग्नी छोटंसं मोकळी संकुचित नाही करायची
शरीरातला क्लेद नाही वाढवायचा. शरीरातला क्लेद आला तर तुमचा आणखी हा अभिषेक जल मिळाला तर ते रस्ते बंद करतं. पण या गोष्टीवर श्रद्धा ठेवायला आम्ही भारतीय माणूस तयारच नाही आहे. भारतीय वैद्य सुद्धा तयार नाही आहे. तो सरळ सांगतो खूप पाणी प्या म्हणून, उठल्याबरोबर 2 लोटे पाणी प्या म्हणून सांगतो. वैद्य पण सांगतात. चला कळलं तुम्हाला कुठे होता पण मुख्य विषय काय होता आपला की आहाराचं परिणाम होऊ आल्याशिवाय रक्त तयार होत नाही. तेव्हा रक्ताचा वर्ण पहिल्यांदा निर्मितीची सुरुवात तिथूनच होते. वर्ण निर्मितीची सुरुवात संस्कार तिथे होतो, अंतिम वर्ण तिथे येतो. हा हायपोथेसिस आहे. आता यात बदल होईल कालमानाने पुढं. तर रसोगतो धातू अहरलो गच्छति इति अतो रसः स खलु त्रीणि कला सहस्राणि पंचदश च कला एकैकस्मिन् धातु अवतिष्ठते एवं मासेन रसः शुक्र त्रीणां च अर्थं भवति. की 1 महिन्याने शुक्र तयार होतं आणि 1 महिन्याने इथे अर्थ शब्दाचा अर्थ स्त्रीबीज आहे. इथे खून करून ठेवा. मला एक प्राध्यापक भेटायला आले मुंबईतले, म्हणे अर्थ स्त्रीबीजाचा उल्लेखच नाही आयुर्वेद ग्रंथामध्ये. शोणित म्हणजे स्त्रीबीज आहे. म्हणजे तिथे जे म्हटलं वर्णन की शुक्र शोणित संयोग, ते शोणित म्हणजे हे रज असा अर्थ तो आहे त्याने घेतला. तो अर्थ नाही आहे इथे. शोणित शब्दाचा अर्थ हा आहे, बीज हा आहे. आणि म्हणे बीजाचं वर्णनच आयुर्वेद ग्रंथात नाही आहे कुठे. आणि असेल तर ते कोणीतरी घुसळलंय. तुम्ही करा सिद्ध करा काय करायचं काय. इथे या अनेक ठिकाणी आहे. याच्यात पण आहे टिकेत पण दिलंय जसं की तस्मात आर्तव शब्द हा शुक्रे वर्तते म्हणून. शुक्रे वर्तते त्याला अधोरेखनित करा आणि पुन्हा तो पुढच्या वेळेला त्याला करून दाखवा. तुमच्या दल्लराने चूक केली आहे एका ठिकाणी शारीर स्थानामध्ये. असंच काहीतरी व्हिडिओ टीका केली झाली. चल पुढं. भवती च अत्र 18 सहस्राणि संख्याची अस्मिन् समुच्चये कलानां 90 प्रोक्ताः स्वतंत्र परतंत्रयोः स शब्द अर्ची जलसंतानवत् अणुना विशेषेण अनुधावती एवं शरीरं केवलम्. की अणुवाची टीका बघा. अनुधावती संचरती. अणुनाची टीका नाही ना. अणुना विशेषेण सूक्ष्म प्रकारेण अणुना विशेषेण शरीर बदल. अच्छा वरचीवर जरा पुन्हा एकदा वाच. स शब्दाची जल त्याच्याही वरची सरती कलांची 18 सहस्राणि. 18 सहस्राणि म्हणजे किती 18,000. संख्या ही अस्मिन् समुच्चये कलानां 90 प्रोक्ता स्वतंत्र परतंत्रयोः. कलानां 90 प्रोक्ता स्वतंत्र परतंत्रयोः. याची काय टीका आहे. इदानीं समुदाय संख्याम् आह 18 इत्यादि 18 सहस्राणि इत्यादिना 30 दिनानि सप्तानि स्वतंत्र परतंत्रयोः इति सामान्यतंत्रा समानतंत्रयोः इति अर्थः. आणि परतंत्र इत्युक्ते नाही त्याच्यापुढे एवढं दिलं नाही. ठीक आहे चल पुढं. त्याला फोन करून ठेवा. इथे स्वतंत्राचा अर्थ काय. समानतंत्रयोः इति अर्थः असं दिलं. समानाचा अर्थ काय केलाय. स्वतंत्र परतंत्रयोः इति समानतंत्र असमानतंत्रयोः इति अर्थः. मी विचार करतोय मला काही सुचत नाही आहे ते काय नाही त्याला म्हणायचं ते. त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते मला अजून कळत नाही आहे. बघू मला या पाण्यात वर्षा इकडे वर्षा
14वा अध्याय 15वा श्लोक. नारायणचंद्राची टीका. कोण प्रकाशक? नारायणचंद्राची टीका सर्व वेदांत. कितनी एडिशन आहे? आहे 13वा श्लोक आहे. त्याची टीका थोडी वेगळी नारायणचंद्राची. काय म्हणतो? मासेन इत्यादीना उक्तमर्थं कला परिसंख्यानेन स्फुटीकरोति अष्ट इत्यादीना हि अस्मात् अस्मिन् मासाख्ये समुच्चये कलासमूहे कलानाम् 18,000 90 च संख्या स्वतंत्र-परतंत्रयोः प्रोक्ता. किंचित् काष्ठा कला इत्यादिना तौ मासः इत्यनेन एवं विधेन च ग्रंथेन व्याख्याता. अतः स्त्रीणि कला सहस्राणि